हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार महेश पाटील हे अनुसूचित जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढवत आहेत. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाने याला आक्षेप घेत भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन केले आहे. पक्षाचे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. महेश पाटील यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पट्टणकोडोली जिल्हा परिषदेमध्ये महेश पाटील यांनी अनुसूचित जातीचा दाखला काढल्याने कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज महायुतीचा घटक पक्ष असणारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने थेट भाजपांच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचारामध्ये त्या उमेदवारांना पाडण्याची भूमिका घेतलेली आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये आरपीआयने ही आपली भूमिका जाहीर केलेली आहे. नेमकं यांचं काय म्हणणं आहे हे आपण पाहूयात. सर, आज पत्रकार परिषदेमध्ये महायुतीतील आपण घटक पक्ष असताना देखील आरपीआय भाजपचे उमेदवार पाडते, पट्टणकोडोली हे नेमकं काय प्रकरण आणि काय सांगाल याच्याबद्दल? सर्वप्रथम BPN न्यूजसाठी बोलत असताना मला अभिमान वाटतो की या उपेक्षित वर्गांच्या व्यथा वेदना म्हणणं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम BPN करत असतं. आज पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश उर्फ दरगोंड बसगोंड पाटील हे गावचे पाटील आहे. 2022 साली त्याने OBC तेली समाजाचा दाखला काढला. 2012 साली त्याने अनुसूचित जातीचा दाखला काढला. 2 जातीचे दाखले काढत असताना दाखल केलेले सरकारी दस्तऐवज, दाखल केलेली प्रतिज्ञापत्रे, दाखल केलेली वंशावळ ही निश्चितपणे चुकीची आणि खोटी आहे. एक दाखला त्यातला बनावट दाखला आहे. बनावट दाखल्याच्या आधारे अनुसूचित जातीचं आरक्षण लाटण्याचा प्रकार या मतदारसंघात होतोय. म्हणून मतदारसंघाचे प्रमुख प्रकाश आवाडे यांना आंबेडकरवादी समाजानं साकडं गाठलं की बा थांबायला लागतं, याला उमेदवारी तुम्हाला देता येणार नाही, मूळ मागासवर्गीयांच्यावर अन्याय होईल. तरीही याच उमेदवाराबद्दल जो आग्रह धरला हा आग्रह चुकीचा आहे. हा आग्रह धरल्यानं मतदारसंघात आता त्यांच्या विरोधात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. आणि हा संताप व्यक्त करत असताना उद्या मताच्या पेटीतून त्याचं रूपांतर होणार आहे. या मतदाराला पराभूत करण्याचं जर समाजानं ठरवलं असेल तर आम्ही युतीचा धर्म बाजूला ठेवून समाजाबरोबर जाणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेप्रमाणे जपणाऱ्या या जात समुदायांना त्यांचं आरक्षण, शिक्षण, त्यांचा संस्कार, त्यांचं साहित्य, त्यांचा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्यानं रिपब्लिकन पक्ष करत असल्यामुळं यावेळी आम्ही निर्धार केलेला आहे की या उमेदवाराला पराभूत केलं पाहिजे. महेश दरगोंडा पाटील हे जर जातीच्या दाखल्याचा गैरवापर करतायत आणि तो दाखला खोटा असताना त्या संदर्भात जर का ते ही निवडणूक पार पाडून न्यायालयीन प्रक्रियेत 5 वर्ष आपल्याला पद भोगता येतं अशा मनीषा बाळगून जर असतील तर ते सुद्धा आम्ही होऊ देणार नाही. या संदर्भात कोल्हापूर खंडपीठात सुद्धा या संदर्भात आम्ही याचिका दाखल करत आहोत. कोल्हापूर खंडपीठामध्ये देखील याचिका दाखल करणार आहेत असं ते म्हणत आहेत. आपल्यासोबत वकील देखील आहेत. सर, कशा पद्धतीनं प्रोसेस होणार आहे आणि नेमकी आत्ता त्याची सिच्युएशन काय आहे? महेश दरगोंडा पाटील यांच्या छाननीवेळेस मुख्य याचिकाकर्ता म्हणून मी त्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं होतं. त्या ऑब्जेक्शनच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सर्व पुरावे दिलेले असतानाही निवडणूक निर्णय अधिकारी यांना महेशचा दाखला नामनिर्देशन पत्र हे वैध केलं आणि तसा त्यांनी आदेशही केला. त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी, जात पडताळणी विभाग, परत प्रांत ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही तक्रारी दिल्या. त्या तक्रारीच्या सर्व प्रती घेऊन आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर या ठिकाणी आम्ही रीट पिटिशन दाखल केलेले आहे. आणि रीट पिटिशनमध्ये आम्ही ही मागणी केलेली आहे की महेश पाटलांनी जी 2 दाखले काढलेले आहेत
ते दोन्ही दाखले रद्द करावे व त्याच्या विरोधात व जे कोण शासकीय अधिकारी यामध्ये इन्वॉल्व आहेत त्या सर्वांच्या विरोधात एक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी आम्ही खंडपीठामध्ये मागणी केलेली आहे. खंडपीठामध्ये मागणी केलं आहे बरोबर आहे, पण साधारणतः हे ऑन रेकॉर्डवरती यायला साधारणतः किती कालावधी लागेल? आता ती कोर्टाची प्रोसेस आहे. कोर्टाच्या प्रोसेसप्रमाणे जर ते ऑन रेकॉर्ड यायचं म्हटलं, आता सुरुवातीला त्या नोटिसा इश्यू होऊन त्यांना एक 3 महिने तरी म्हणणं देण्याकरता मुदत ते कोर्टामार्फत मिळणारच आहे. तरी पण यामध्ये नाही म्हटलं जा वर्ष 1.5 वर्ष हा कार्यकाळ निघून जाईल. या ठिकाणी महायुतीचा घटक पक्ष असताना देखील RPIने थेट भाजपाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. सर, थेट भाजपाच्या विरोधात आपण भूमिका घेतलेली आहे, याचा परिणाम महायुतीमधले आपण घटक पक्ष असताना देखील युती तुटण्यावर होऊ शकतो का? निश्चितपणे होणार, पण समाजाची भूमिका मांडत असताना राजकीय लाभाचा विचार रिपब्लिकन पक्षानं कधी केलेला नाही. समाजाबरोबर जाण्याची आमची नेहमी गेल्या 40 वर्षातली जी भूमिका आहे ती याही वेळी प्रामाणिकपणे पार पाडणं आणि समाजाबरोबर समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याशी प्रामाणिकपणे राहून आंदोलन छेडणं, भूमिका ठेवणं हे आमचं काम आहे. निश्चितपणे परिणाम झाला तर बेहतर, परंतु समाजाची भूमिका नेटानं शेवटपर्यंत राबवणार आहोत. आपण भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करणार आहात, पण त्या मतदारसंघामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे काही उमेदवार आहेत, नेमकं आपण इतर पक्षाला काही पाठिंबा देणार वगैरे असे काही चर्चा वगैरे काय झालेलं आहे का? या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून मागितलेल्या उमेदवारी मिळाल्या नाहीत. चुकीच्याच माणसांना भारतीय जनता पक्ष पुढं करून आरक्षणाचं धोरण नष्ट करायला लागलेलं आहे आणि अशा वेळी भाजपाला नाकारत असताना तिथं सक्षम उमेदवार जो कोण पुढं आहे त्याला मदत करावी असं जाहीर आम्ही भूमिका घेतलेली आहे. कोणत्या एका पक्षाला, पक्षाच्या उमेदवाराला मदत करा ही भूमिका आपोआपच आमची जनता सुज्ञ असल्यामुळे निर्णय घेणार आहे. या ठिकाणी आज मतदानासाठी अवघे 2 दिवस असताना RPIने थेट महायुतीतील घटक पक्ष असताना देखील भाजपाच्या विरोधात या ठिकाणी भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे. नेमका याचा काय परिणाम होणार आहे ते 9 तारखेला निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे. बिपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.